बीडमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली असून पोलिसांनी अगदी सकाळपासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य गेटवर हेल्मेट नसणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय असेल किंवा इतर शासकीय कार्यालय असतील, या ठिकाणी येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट घालूनच आपल्या कार्यालयात दुचाकीवरून यावं लागणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नसेल त्यांना 1000 रुपयांच्या दंडाची देखील तरतूद करण्यात आली आहे। अगदी सकाळपासूनच पोलिसांनी या सगळ्या कारवाईला सुरुवात केली आहे। बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य गेटवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची चेकिंग सुरू केली। या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नाही त्यांना दंड देखील आकारला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी देखील अशाच पद्धतीने पोलिसांनी शासकीय कार्यालयाबाहेर हेल्मेट सक्तीच्या संदर्भात अशी नाकाबंदी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा एकदा पोलिसांनी हेल्मेट नसणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता या कारवाईमुळे शासकीय कर्मचारी या सगळ्या नियमांचं पालन करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सर्व दुचाकीस्वारांना आवाहन केलं आहे की आपल्या सुरक्षतेसाठी सगळ्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे। फक्त शासकीय कर्मचारीच नाही तर इतरांनी देखील या सगळ्या नियमांचं पालन केलं पाहिजे, कारण हेल्मेट असेल तर अपघातामधून आपला जीव वाचू शकतो। त्यामुळे पोलिसांनी हेल्मेट वापरण्यासाठीचं देखील आवाहन केलं आहे। तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जे काही आदेश काढले आहेत त्या आदेशाचं अगदी त्यांच्या वरिष्ठांनी देखील कौतुक केल्याचं सध्या पाहायला मिळतंय।